अभी रुबाबात बात करतो म्हणे शेतकऱ्याचा कितना टरबूज आहे तुम्हाला सब ले लेंगे घेतो एकच ट्रॅक्टर म्हणे आम्ही आणि पैसे देऊन देतो चला आणि चला और दूसरा ट्रैक्टर लेके 500 रुपया रख ले चल जाएगा। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय सरकार साहेब रावल, शिक्षणासोबतच आता पुढे त्यांना प्रवाहात शेतकऱ्यांसोबत जायचं आहे किंवा शेती संदर्भामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायचे आहे आणि शेती क्षेत्रामध्ये कार्यक्रम करायचा आहे, तर याची त्यांना एक सवय व्हावी या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांना आयोजित करण्यासाठी हे त्या ठिकाणी त्यांना नियोजित असतं, त्याप्रमाणे हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तर या ठिकाणी जो काही आपला शेतकरी वर्ग आहे, तर आपला हा शेतकरी वर्ग अतिशय कष्टाळू शेतकरी, त्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्याला कितीही त्रास झाला, परंतु हा शेतकरी कधी कोलमडत नाही, तर हा शेतकरी नेहमी उभा राहतो आणि नेहमी त्याचं काम कष्ट तो करत असतो। त्या अनुषंगाने अतिशय गोड वाक्य ते आहे ते आपण या ठिकाणी म्हणू आणि आपल्या पुढच्या मार्गदर्शनाला सुरुवात करू। विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी माझे पंख पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळांना भिवून अडथळणे पावलांना माझ्या पसंत नाही। अशा पद्धतीने हा आपला शेतकरी राजा आहे। बाजारात गेलोय तर ती थैली वेगळी ठेवा आणि ज्यात तुम्ही कीटकनाशकाचे काही डबे घेतले ते वेगळे ठेवा, ते वेगळ्या याच्यात कॅरी करा, एकत्र कॅरी करू नका, तेवढी काळजी घ्या पुढे। त्यानंतर जेव्हा तुम्ही सगळे फवारणी केल्यानंतर जे तुमचे डबे उरतील ते एका ठिकाणी चांगली विल्हेट लावा, नाही तर आम्ही, कारण की कुठल्या ना कुठले अंश आपल्या शरीरात जातातच आणि तुम्हाला असं वाटणं मानलं की आज नाच काय जाय, आज नाच जरी नाही काय होईना तरी कॅन्सर न प्रमाण एवढं वाढी जायले तर जेले म्हणतो ना आपण सुपारीना खाणं शोकणी त्याला आज कॅन्सर होई जाय। कारण हे इथं कुठेतरी आपण पाळल्या पाहिजे या गोष्टी, तर आपल्याला भविष्यात चांगलं आरोग्य लाभेल। या पुढे जेवणात तीच काळजी घेतली पाहिजे का जेवण पे हात पाय धुवून, काही गोष्टी खूप आठवणीने कायमच्या कोरल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकॉस असं फील्ड आहे, फक्त ॲग्रिकॉस या नावातच सर्व काही आहे। मग तो ॲग्रिकॉस राहुरी विद्यापीठात असो, कोकणचा असो, मराठवाड्यात असो, विदर्भाचा असो, महाराष्ट्राबाहेरचा असो, ॲग्रिकॉस म्हटल्यानंतर एक वेगळं काय संवेदना आहे ते सांगता येत नाही। मात्र ॲग्रिकॉस या शब्दामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे आणि माझी खात्री आहे आणि भविष्यातही तसं होणार नाही, ॲग्रिकॉस ग्रॅज्युएटची कोण दुसरं कोण बरोबरी करू शकेल। मी माझा तुम्हाला इतकं की सर, आज कृषी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आज 2 महिन्यापासून आमच्या गावाला तुम्ही पाठवलेले आणि त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारे आम्हाला माती परीक्षणापासून पेरणीपर्यंत आणि काढणीपर्यंत सर्व रोगाविषयी माहिती आणि दुधाचा प्रक्रिया उद्योगाविषयी सुद्धा त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे पदार्थ तयार करून आम्हाला शेतकऱ्यांना खाऊ घातलं आहे। आणि एक मला असं सांगायचं आहे, सर्व कृषी दूत आणि कृषी कन्यांना मी साष्टांग नमस्कार करतो की ज्या ठिकाणी त्या जातील, ज्या घरात जे जातील ते खरंच एक चांगलं वैद्यकडे जातात का रस्त्यावरच्या माणसाकडे जातात, डॉक्टरकडे जातात, डॉक्टरचं प्रिकॉशन घेतात, त्याच्याकडून तुम्ही माहिती घेतात, इंजेक्शन घेतात, त्याने सांगितल्याशिवाय तुम्ही इंजेक्शन घेता का? पण तुम्ही शेतीच्या बाबतीत तसं नाही करत। सरांनी सांगितलं दुकानात जातात, काय मारू काय फवारू कशाला जातात, हे एवढं कॉलेज, एवढे मोठमोठे प्राध्यापक, एवढे सायंटिस्ट, एवढे PhD वाले लोक का बसवलेत?
हे विद्यार्थी इथं कशासाठी आलेले आहेत तुमच्याकडे? शेती कशासाठी आहे? आम्ही जे करतो ते आमच्यासाठी करतच नाहीये ना. ही सर्व शेती आणि शेतकरी बांधवांसाठी करतोय. विद्यार्थी इथं 2-2 महिने 3-3 महिने सर्व घरदार कॉलेज सोडून इथं का राहिलेले आहेत? कशासाठी राहिले? त्याचा कोणी गांभीर्याने विचार केला का? आणि विद्यापीठ त्यांना का सांगतं की तुम्ही इथं राहा आणि शेतकऱ्यांसोबत तुमची नाळ जोडा? का सांगतोय आम्ही? शेतीमध्ये जेवढेही काम करतात ते बी जगले पाहिजेत. त्यांच्याशी रिलेटेड जेवढे असतील त्यांनी पण पहिला मुद्दा की कॉलेज आपण याच्यासाठी स्थापन केलंय की शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कृषी पंढरीचं नॉलेज मिळावं. आणि एका विषयाचं नाही, प्रत्येक विषयाचं सर्वांनी